आयुष्यभर निरोगी राहायला कोणाला नाही आवडणार. प्रत्येकाला आज हेल्दी राहायचंय. पण त्या हेल्दी राहण्यासाठी काही हेल्दी सवयी सुद्धा आपण स्वतःला लावून घ्यायला पाहिजे. तर त्या सवयी कोणत्या आहेत? त्या कोणत्या पद्धतीने आपण आपल्या पूर्ण रोजच्या लाईफस्टाईलमध्ये आहे त्या इन्क्लूड करायला पाहिजे. हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. नमस्कार, मी प्राजक्ता भरतधामणे, सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर योगा विथ प्राजू या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज जर आपण बघितलं तर प्रत्येक घरामध्ये कोणत्या ना कोणत्या आजाराने वेढलेले पेशंट्स हे असतात. कोणाला बीपी असतो, शुगर असतो, सांधिवात असेल किंवा सर्दी, खोकला, काही ना काहीतरी आजार हा प्रत्येक घरामध्ये आपल्याला बघायला मिळतो. मग या सगळ्या आजारांपासून तुम्हाला जर लांब राहायचं असेल तर त्यासाठीची तयारी की तुम्हाला तो आजार होण्याच्या आधीपासूनच रोज स्वतःला चांगल्या सवयी लावाव्या लागतील. तर अशी कोणती एक सवय आहे जी तुम्ही स्वतःला लावून घेतली तर या सगळ्या आजारांपासून लांब राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल? तर ती सवय म्हणजे फुटाणे खाणे. तुम्ही जर रोज फुटाणे खायला सुरुवात कराल तर तुम्ही या सगळ्या आजारांपासून लांब राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल. मग फुटाणे नक्की का खायचे? ते कोणत्या पद्धतीने खायचे? ती खाण्याची योग्य वेळ कोणती आणि ते खाल्ल्याने काय काय होणार आहे? हे आता आपण बघूयात. फुटाणे खाल्ल्याने कोणते फायदे होणार आहेत? तर नंबर 1 म्हणजे तुमच्या शरीरातील जे त्रिदोष आहेत म्हणजेच वात, पित्त, कफ या तिघांनाही बॅलन्स करण्यासाठी म्हणून फुटाणे हे काम करतात. तुमच्या शरीरातील जर त्रिदोष बॅलन्स असतील तर कोणताही आजार तुमच्यापर्यंत येणारच नाही. त्यामुळे तुम्ही रोज फुटाणे खायला सुरुवात करा. नंबर 2 म्हणजेच वेट लॉस. तुम्ही जर रोज फुटाणे खाल तर तुमच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन आणि फायबर जे आहे ते शरीरामध्ये येईल. फायबर आणि प्रोटीन जर तुमच्या शरीरामध्ये इन्क्लूड झालं तर सारखं-सारखं तुम्हाला काही खाण्याची इच्छा होणार नाही. सारखी तुम्हाला खाऊ-खाऊ सुटणार नाही. आणि तुम्ही जर सारखं-सारखं खाल्लं नाही तर तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. नंबर 3 म्हणजे तुमच्या रक्तातील चरबी जी आहे ती कमी होईल. तुम्ही जर समजा चांगलं फायबर आणि प्रोटीन जर शरीराला मिळालं, तर जी एक्सेस प्रमाणामध्ये चरबी आहे तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणार, तर ती होणार नाही आणि त्यामुळेच तुमचा वेट लॉस सुद्धा हळू व्हायला लागेल. नंबर 4 तुमच्या शरीरामध्ये जेव्हा तुम्ही फुटाणे खाल, तेव्हा मॅग्नेशियमचं प्रमाण वाढणार आहे आणि त्यामुळे तुम्ही ज्या हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, म्हणजेच हृदयाच्या रिलेटेड ज्या काही प्रॉब्लेम्स आपल्या शरीरामध्ये क्रिएट होतात, तर त्या सगळ्यांपासून तुम्ही लांब राहणार आहात. नंबर 5 म्हणजे तुम्हाला जर टाइप 2 डायबिटीज असेल, तर तुम्ही जेवणाच्या आधीची शुगर आहे ती कंट्रोलमध्ये करण्यासाठी म्हणून तुम्ही फुटाणे खा. तुम्ही जर फुटाणे खाल तर टाइप 2 ची जी शुगर आहे ती कंट्रोलमध्ये तुमची राहील. नंबर 6 तुमच्या शरीरातील रक्त जर कमी असेल तर त्यामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो. पण तुम्ही जर नियमित प्रमाणामध्ये फुटाणे खाल तर तुमच्या शरीरामधील जे रक्त आहे ते व्यवस्थित प्रमाणामध्ये यायला लागेल आणि तुम्हाला थकवा सुद्धा येणार नाही. नंबर 7 म्हणजेच तुमच्या शरीरातील फायबरचं प्रमाण सुधारेल. आपण जर फुटाणे खाल्लेत आपल्या शरीरामध्ये गॅस निर्माण होईल. पण हे अगदी चुकीचं आहे. फुटाणे हे फायबरयुक्त आहे आणि तुमच्या शरीरातील जर मलविसर्जन जर आपल्या शरीरातील मल बाहेर काढायचा असेल तर आपल्याला फायबरची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्ही फुटाणे खाल्ल्याने तुमची पचनशक्ती ही सुधारणार आहे. नंबर 8 म्हणजेच झिंकयुक्त जीवनसत्व जे आहे ते तुमच्या शरीरामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे तुमच्या शरीरातला जो मूळव्याध आहे तो सुद्धा कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. जीवनसत्वांचं प्रमाण शरीरामध्ये वाढल्यामुळे अँटीऑक्सिडंट तुमच्या शरीरामध्ये येतील आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. जर तुम्ही रोज फुटाणे खायला सुरुवात कराल तर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, झिंक आणि मॅग्नेशियम तुमच्या शरीरामध्ये येईल. तुमच्या शरीरामध्ये जर या सगळ्या गोष्टी आल्या तर एकंदरीत तुमच्या केसांचं कार्य सुधारण्यासाठी त्या तुम्हाला मदत करतील. नंबर 10 म्हणजे तुमच्या शरीरातील जे हाडे आहेत आणि जे सांधे आहेत ते जर दुखत असतील तर तुम्ही जर रोज फुटाणे खायला सुरुवात कराल तर ते लवकर रिकव्हर होतील आणि तुम्हाला जर सायटिका पेनचा जरी त्रास असेल तो सुद्धा हळूहळू कमी होण्यासाठी तुम्हाला हे फुटाणे मदत करतील. कारण प्रोटीन आणि जे फॉस्फरस आहे ते तुमच्या हाडांचं कार्य सुधारण्यासाठी तुम्हाला मदत करतात. त्याचबरोबर तुमच्या शरीराला जर गोळे येत असतील तर ते सुद्धा हळूहळू कमी होतील. नंबर 11 कार्बोहायड्रेट्स. तुमच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त कार्बोहायड्रेटचं प्रमाण तुम्हाला या फुटाण्यांमधून मिळणार आहे.
त्यामुळेच तुमची ताकद वाढण्यासाठी तुम्हाला मदत होईल. नंबर 12, तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना चॉकलेट्स ऐवजी फुटाणे खायला देऊ शकतात. तुम्ही आता फुटाण्याचे इतके सगळे फायदे बघितले. तर लहान मुलांना जर तुम्ही रोज फुटाणे खायला द्याल, तर त्यांच्या दात किडण्यापासून आणि ते निरोगी राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल. नंबर 13, तुम्ही जर प्रेग्नंट असाल, तर प्रेग्नन्सीमध्ये तुमचं डायजेशन इझी करण्यासाठी, तुमच्या गर्भाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी, शरीरातील कमजोरी कमी करण्यासाठी म्हणून तुम्ही रोज हे फुटाणे खायला सुरुवात करा. त्याने तुमच्या गर्भाची व्यवस्थित वाढ होईल. त्याचबरोबर तुमच्या शरीरातील प्रेग्नन्सीमध्ये जी शुगर डिटेक्ट होते, ती शुगर सुद्धा कंट्रोलमध्ये नक्की राहील. नंबर 14, तुम्ही जर आत्ताच एखाद्या आजारातून उठला असाल, तुम्हाला तुमच्या बॉडीची लवकर रिकव्हरी करायची असेल, तर त्यासाठी तुम्ही जर रोज फुटाणे खायला सुरुवात केली, तर तुमच्या बॉडीची इझिली रिकव्हरी होण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होईल. आता ह्या फुटाणे खाण्याची योग्य वेळ कोणती? तर ती म्हणजे जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर सुद्धा. तुम्हाला जर तुमचं वजन वाढवायचं असेल, तर तुम्ही जेवणाच्या नंतर खा आणि जर वजन कमी करायचं असेल, तर जेवणाच्या आधी खा. किती वेळ आधी खाल? तर जेवणाच्या 15 ते 20 मिनिट आधी तुम्ही हे फुटाणे खा. तुम्ही जर हे खाल आणि यावरती जर पाणी प्याल, तर तुम्हाला तुमचं पोट जे आहे ते भरल्यासारखं वाटेल. कारण अधिक फायबर इनटेक आणि प्रोटीन इनटेक तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी गेलाय. त्यामुळे तुम्ही जेवायला बसताना जास्त प्रमाणामध्ये आहार तुम्ही करणार नाही आणि सारखी-सारखी तुम्हाला भूक सुद्धा लागणार नाही. आणि तुम्हाला जर तुमचं वजन वाढवायचं असेल, तर तुम्ही जेवणानंतरच्या 15 ते 20 मिनिटांनी हे खाऊ शकतात. खाताना किती खाल? तर एक मूठभर, 1 ते 2 मूठ तुम्ही खाऊ शकतात. ते फुटाणे काळे असो किंवा पिवळे असो, दोघंही तुम्ही खाऊ शकतात. फुटाणे खाल्ल्याने तुम्हाला गॅसेस होतात. पण गॅस का होतात? जेव्हा तुम्ही हे फुटाणे खातात, तेव्हा फुटाणे चावून-चावून आणि हळू खा. तुम्ही ते खाण्याचा कालावधी थोडासा जास्त असला तरी चालेल. पण खाताना तुमच्या तोंडातील जी काही लाळ आहे, ती त्याच्यासोबत हळू अगदी मिक्सअप व्हायला पाहिजे. जेव्हा हळू ही मिक्स होईल, तेव्हा तुमच्या पोटामध्ये जे गॅस आहेत, ते तुम्हाला निर्माण होणार नाहीत. तुमचं वजन जर जास्त असेल, तर तुम्ही फक्त फुटाणे खायचे. त्या फुटाण्यांबरोबर गूळ हा तुम्ही अव्हॉइड करा. तुमचं जर वजन वाढलं असेल, तर तुम्ही फक्त फुटाणे खा. फुटाण्यांबरोबर गूळ खाणे हे अव्हॉइड करा. कारण की तुम्ही जर गूळ खाल, तर तुमच्या शरीरातील शुगर लेव्हल वाढवण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल. त्यामुळे तुम्ही गूळ न खाता फक्त फुटाणे खा. त्याचबरोबर तुम्ही बिनमिठाचे असलेले फुटाणे खा. कारण की जर तुम्ही त्या फुटाण्यांना मीठ असेल आणि मीठयुक्त जर फुटाणे तुम्ही खाल, तर तुमच्या शरीरातील बीपी जो आहे तो वाढू शकतो आणि त्यामुळेच तुम्हाला बीपीचा त्रास सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे कमी मिठाचे किंवा बिनमिठाचेच फुटाणे तुम्ही खायला सुरुवात करा. हे तुम्ही किती महिने खाल? तर कमीत कमी 3 महिने तुम्ही हे चांगल्या रिझल्टसाठी खायला सुरुवात करा. त्याचबरोबर खूप जण असे करतात, की जे फुटाणे आपण खातो त्याचे जे वरचे टरफल असतात ते काढून टाकतात. पण त्या टरफलांमध्येच खऱ्या अर्थाने प्रोटीन जे असतं ते लपलेलं असतं. त्यामुळे त्याच्या सगट तुम्ही फुटाणे खायला सुरुवात करा. तुमचं जर वय जास्त असेल, तुमचे जर दात किडले असतील, तुम्हाला जर चावता येत नसेल, तर फुटाण्याची पावडर करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आज आपण बघितलं किती छान एका फुटाण्याचे फायदे आपल्या शरीरासाठी आहेत. तर तुम्ही सुद्धा आजपासून फुटाणे खायला सुरुवात करणार ना, हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर पुढच्या वेळेस मी कोणता असा छान टॉपिक घेऊन येऊ, ज्यावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील, ते मला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आनंदी राहा आणि खुश राहा. धन्यवाद.